वेलकम टू चॅप्टर 5. द्वितीय आर्थिक क्रिया. द्वितीयक आर्थिक क्रिया ऐकल्याबरोबर आपल्या लक्षात येते उत्पादन. उत्पादन म्हणजे नवीन काहीतरी तयार करणे. जेव्हा आपण काही नवीन तयार करतो, तेव्हा आपण त्यासाठी मोठ्या प्रमाणात पैसा गुंतवत असतो. वस्तू निर्माण करण्यासाठी जी क्रिया केली जाते, त्याला द्वितीयक आर्थिक क्रिया असे म्हणतात. आपण आपल्या सभोवताली बघितले, तर आपल्या लक्षात येईल, की सर्व वस्तू ह्या प्राथमिक आर्थिक क्रियेत गुंतलेल्या लोकांनी गोळा केलेल्या नैसर्गिक संसाधनापासून तयार झाल्या आहेत. म्हणजेच द्वितीय आर्थिक क्रियेत गुंतलेल्या लोकांचे कार्य कच्च्या मालापासून उपयोगी वस्तू तयार करणे. हाच मुद्दा आपण घालत असलेल्या कपड्यांवरून समजून घेऊ. आपण जर विशिष्ट प्रकारचे कपडे घालत असू, जसे कॉटनचे, आपण सर्व परिचित आहोतच, की कापसाचे झाड असते. कापसावर प्रक्रिया करून त्याचे ड्रेसेस तयार होतात आणि ते आपण घालतो. यावरून मी अपेक्षा करते, की कच्च्या मालाचे रूपांतर पक्क्या मालात म्हणजेच प्राथमिक आर्थिक क्रियेतून द्वितीय आर्थिक क्रियेत कसे रूपांतर घडून येते ते आपल्या लक्षात आले असेल. द्वितीयक आर्थिक क्रियेत उत्पादित वस्तूची किंमत वाढून जाते. दुसरे उदाहरण म्हणजे ऊसाच्या मळ्यातून ऊस साखर कारखान्यात नेऊन त्यापासून साखर तयार केली जाते, जी आपल्या दैनंदिन जीवनात आवश्यक घटक झाली आहे. यामध्ये ऊस शेतात पिकवणे ही प्राथमिक आर्थिक क्रिया, तर कारखान्यात त्यापासून साखर तयार करणे ही द्वितीयक आर्थिक क्रिया. हे आपल्या लक्षात आले असेलच. तर तिसरे उदाहरण म्हणजे लोह खनिजाचे घेऊ. लोह खनिज खाणीमध्ये मिळते. म्हणजेच ते सहज उचलून आपण वापरू शकत नाही. बरोबर? सुरुवातीला त्याला विशिष्ट संरचित स्टीलच्या साच्यात तयार करावे लागते. तरच आपण त्याला पायाभूत सुविधांमध्ये वापरू शकतो. खाणीमधून मृदा मिश्रित लोह बाहेर काढणे हे प्राथमिक आर्थिक क्रियेत मोडते. तर स्टीलच्या संरचित साच्यात रूपांतरित करण्याच्या व्यवसायाला द्वितीयक आर्थिक क्रिया म्हणतात. यावरून शेवटचा निष्कर्ष असा निघतो, की द्वितीयक आर्थिक क्रियेमध्ये काम करणारे लोक उत्पादनाचे मूल्य वाढवितात. वस्तू निर्माण उद्योगामध्ये मोठ्या संख्येने उत्पादन घेतले जाते. एकसारख्या वस्तूचे लाखाच्या संख्येत उत्पादन घेतले जाते, तेव्हा त्याला उद्योगधंदे असे म्हणतात. असे उद्योगधंदे देशाची आर्थिक स्थिती मजबूत करण्यास मदत करीत असतात. उत्पादित माल मागणी असेल तिथे पुरवठा करता येतो. यासाठी मॉडर्न पॉवर टेक्नॉलॉजी आणि मशिनरीचा वापर करावा लागतो. मानवी श्रमावर हजारोच्या संख्येत उत्पादन करणे शक्य नसते. शिवाय कमीत कमी वेळात जास्तीत जास्त उत्पादन घेणे मशीन शिवाय शक्य नसते. द्वितीयक आर्थिक क्रिया किंवा द्वितीयक व्यवसाय. निसर्गातून संपादित केलेल्या उत्पादनापैकी काही उत्पादने आपण थेट वापरतो, तर काही उत्पादनांवर प्रक्रिया करतो. यातून टिकाऊ उत्पादन तयार होते. ही प्रक्रिया करण्यासाठी प्राथमिक व्यवसायातील उत्पादने कच्चा माल म्हणून वापरली जातात व त्यापासून पक्का माल तयार केला जातो. हा पक्का माल पुढे ग्राहकांना पुरवला जातो. द्वितीयक व्यवसायामध्ये कच्च्या मालाचे पक्क्या मालात रूपांतर होताना मूल्यवर्धन होते. द्वितीयक व्यवसाय हे प्रामुख्याने प्रक्रिया, उत्पादने व बांधकाम यांच्याशी निगडित असतात. ज्या ठिकाणी कच्च्या मालाचे पक्क्या मालात रूपांतर केले जाते, त्या ठिकाणास कारखाना असे म्हणतात. करून पहामध्ये आपल्याला दिला आहे. सोलापूर जिल्ह्याचा हा नकाशा आहे आणि त्यावर 3 प्रश्न विचारण्यात आले आहे. साखर उद्योग दर्शविणारा सोलापूर जिल्ह्यातील आकृती 5.2 मधील नकाशा पहा. शामरावांची शेती या ठिकाणी आहे. त्यांनी नुकतीच ऊस तोडणी केली आहे. नकाशाचा अभ्यास करा आणि सांगा की त्यांनी त्यांचा ऊस कोणत्या कारखान्यात पाठवावा. तर दुसरा प्रश्न आहे, फिरोज यांच्या मुलाने जवळच्या शहरातून बेकरी म्हणजे पावभट्टी व्यवस्थापनाचे प्रगत शिक्षण घेतले आहे. आपल्या मुलाने आपल्या गावात बेकरी सुरू करावी अशी त्यांची इच्छा आहे. पण त्यांच्या मुलाच्या मते बेकरी त्यांच्या गावापासून 20 किलोमीटर अंतरावर असलेल्या शहरात सुरू करावी. सांगा बरे कोण बरोबर आहे? फिरोज की त्यांचा मुलगा आणि का? तिसरा प्रश्न आहे, शांताराम हा महाराष्ट्रातील आदिवासी भागातील तरुण मुलगा आहे. त्याला मध प्रक्रिया उद्योग सुरू करावायचा आहे. वनातून त्याला मधाची पोळी सहज उपलब्ध होऊ शकतात, ज्यातून चांगल्या दर्जाचा मध काढता येऊ शकतो.
त्याच्या गावापासून शहर सुमारे 35 किलोमीटर अंतरावर आहे. गावात त्याची स्वतःची जमीन आहे आणि शहरातही त्याला जमीन मिळू शकते. त्याने मध प्रक्रिया उद्योग कुठे स्थापित करावा, गावामध्ये की शहरामध्ये आणि का? ह्या स्लाइडमध्ये आपण त्याची उत्तरं बघू. तर ऊस हा वैराग येथील कारखान्यामध्ये न्यायला पाहिजे. दुसऱ्याचं उत्तर आहे फिरोजचा मुलगा. हा बरोबर आहे, कारण बेकरीत तयार होणाऱ्या मालाचे वजन हे कच्च्या मालापेक्षा अधिक असते. वाहतूक खर्च हा वाढतो. तर तिसऱ्याचं उत्तर आहे दोन्ही ठिकाणी चालेल. मध व्यवसाय, कारण कच्चा माल व पक्का माल यांच्या वजनात फरक होत नाही. तर ह्या तिन्ही प्रश्नाची आणखी सखोल चर्चा यामध्ये करू. उद्योगांची स्थाननिश्चिती. उद्योगांच्या स्थाननिश्चितीवर अनेक घटक परिणाम करत असतात. उद्योग स्थापन करण्यासाठी कच्च्या मालाची गरज असते व हा कच्चा माल कुठून तरी वाहतूक करून आणावा लागतो. आपल्याला माहित आहे की उद्योगासाठी लागणारा कच्चा माल हा प्राथमिक आर्थिक क्रियेत उपलब्ध होतो. कच्चा आणि पक्क्या मालाच्या गुणधर्मानुसार उद्योगाचे स्थान ठरते. उदाहरणार्थ साखर उद्योगांना ऊसाची गरज असते. ऊस कापणीनंतर जसजसा वेळ जातो तसतसे ऊसाचे वजन व त्यातील साखरेचे प्रमाण कमी होते. त्यामुळे साखर उत्पादनासाठी त्यांची उपयोगिता कमी होते. म्हणून ऊस कापणीनंतर योग्य वेळेत जवळच्या कारखान्यांना पाठविणे आवश्यक असते. त्यामुळे साखर उद्योग हे कच्चा माल उत्पादन क्षेत्राजवळ स्थापित झालेले असतात. बेकरी उद्योगातील केक व पक्क्या मालाचे वजन कच्च्या मालापेक्षा जास्त असते, ज्याचा वाहतुकीचा खर्च हा जास्त होतो. म्हणून बेकरी उद्योग बाजारपेठांजवळ स्थापन केले जातात. उद्योगाच्या स्थानिकीकरणावर परिणाम करणारे घटक. यामध्ये आपल्याला 4 गटामध्ये याची विभागणी केली आहे. तरी एक ढोबळ मानाने आपण हाच मुद्दा समजावून घेऊ. आपण जागतिक उद्योगधंद्याच्या विकासाचा विचार केला तर आपल्या लक्षात येईल की जगात फार कमी ठिकाणी औद्योगिक विकास घडून आला आहे. कारण उद्योगधंद्याच्या विकासावर अनेक घटक परिणाम करीत असतात. जसे स्थान, संसाधनाची उपलब्धता, भौगोलिक राजकीय स्थिती, आर्थिक विकास इत्यादी घटक. कोणत्याही उद्योगधंदा नफ्याच्या दृष्टिकोनातून उभारला असतो. म्हणून ते कमीत कमी किमतीमध्ये वस्तू तयार करण्याचा प्रयत्न करीत असतात. हे नेहमी आपण लक्षात ठेवायला पाहिजे. त्यासाठी नैसर्गिक संसाधनाची उपलब्धता ज्या ठिकाणी असेल तिथे उद्योगधंदा स्थापन करीत असतात. याशिवाय स्वस्त मजूर, पुरवठा, वाहतूक इत्यादीचाही विचार केला जातो. कारण या सर्वांवर होणारा खर्च वस्तूच्या किमतीवर परिणाम करीत असते. परंतु हे सर्व घटक अनुकूल असणारे जगात फार कमी स्थान आहेत. जर आपण कारण भौगोलिक वितरण हे असमान आहे, ते समान नाही. याशिवाय उद्योगधंद्याच्या स्थानावर परिणाम करणाऱ्या घटकांचाही विचार करू. त्यामधील पहिला म्हणजे बाजारपेठेचे सानिध्य. कारखान्यात तयार झालेला माल बाजारपेठेत पोहोचवावा लागतो. बाजारपेठ मार्केट म्हणजे जिथे लोक वस्तू विकत घेतात. वस्तूला मोठ्या प्रमाणात मागणी असते, क्रयशक्ती असते, पैसा असतो. जगाचा विचार केला तर आपल्या लक्षात येते की उत्तर अमेरिका, युरोप, जपान, ऑस्ट्रेलिया येथे जागतिक बाजारपेठ उपलब्ध आहे. येथे मागणी आणि क्रयशक्ती म्हणजेच वस्तू विकत घेण्याची क्षमता ही फार मोठी आहे. या आशियाचा विचार केला तर भारत आणि चीनमध्ये जास्त लोकसंख्या असल्या कारणाने येथे मोठी बाजारपेठ उपलब्ध आहे. कच्च्या मालाचे सानिध्य. कच्चा माल नसेल तर कारखाने रिकामे राहतील. वस्तूवरील खर्च कमी करायचा असेल तर कच्च्या मालाच्या सानिध्यात उद्योगधंदा उभारला जातो. उदाहरणार्थ लोह पोलाद उद्योग हे लोह खनिजाच्या सानिध्यात उभारल्या जातात. म्हणजेच वाहतुकीचा खर्च कमी येतो, उत्पादन खर्चही कमी येतो, वस्तूची किंमत ही कमी होते. शेतीवर आधारित उद्योग व दुग्ध व्यवसाय जर शेताजवळ असतील तर उत्पादित वस्तू खराब होत नाहीत. स्वस्त मजूर पुरवठा. उद्योगधंदा उभारत असताना स्वस्त मजूर पुरवठा असणे गरजेचे आहे. कारखान्यात स्वयंचलित यंत्राचा वापर वाढला असला तरी ते यंत्र चालविण्यासाठी कामगारांची आवश्यकता असते. वाहतूक आणि दळणवळणाची साधने ही सुद्धा उद्योगधंद्याच्या स्थानिकीकरणात महत्वाचा घटक आहे. सुधारित वाहतुकीच्या साधनांमुळे
वस्तूंची किंमत कमी होत असते. जर आपण लांब पल्ल्याच्या मार्गाने वाहतूक केली, तर वाहतूक खर्च वाढतो. दळणवळणाच्या सुविधा उत्तम असल्यास वस्तू विनिमय आणि माहिती व्यवस्थापन उद्योगधंद्याला जागतिक स्तरावर अचूकता आणि कार्यक्षमतेच्या पातळीवर उच्चांक गाठायला मदत करते. राजकीय धोरणे प्रदेशाच्या आर्थिक विकासाला उद्योगधंदे चालना देते. म्हणून गव्हर्नमेंट उद्योगधंद्यांना प्रेरणा देणारी धोरणे आखत असते. उद्योगांना प्रेरणा देण्यासाठी सरकार उत्पादनावरील टॅक्स कमी करते, निर्यात कर कमी करते, कमी दरात वीज पुरवठा करते, इत्यादी. याशिवाय उद्योगधंद्याचे एकत्रीकरण असेल तर त्याचाही उत्पादनाला फायदा होत असतो. जसे सर्व प्रकारच्या सेवा, नवीन तंत्रज्ञानाचा स्वीकार करणे, कार्यपद्धती, आदर्श इत्यादी. तर हे सर्व घटक उद्योगधंद्याच्या स्थानिकीकरणावर परिणाम करीत असतात. या स्लाइडमध्ये आपण पाठ्यपुस्तकाच्या आधारे हे मुद्दे समजावून घेऊ. प्राकृतिक घटक त्यामधलं पहिलं आहे हवामान. उद्योगांच्या स्थानिकीकरणासाठी प्रतिकूल हवामान फारसे उपयुक्त नाही. अत्यंत उष्ण, दमट, कोरड्या किंवा शीत हवामानात औद्योगिक विकास शक्यतो होत नाही. उदाहरणार्थ भारतातील अतिउत्तरेकडील प्रदेश किंवा वायव्य भारतातील उष्ण व कोरडे हवामान हवामानातील बदलही उद्योगांच्या विकासाला अडथळा आणतात. उदाहरणार्थ सततचे अवर्षण. याउलट सुसह्य हवामान उद्योगांचा विकास अनुकूल ठरते. उदाहरणार्थ पूर्वी जेव्हा यांत्रिकीकरण फारसे झालेले नव्हते किंवा कृत्रिम धाग्यांचा वापर केला जात नव्हता, त्यावेळी कापसापासून धागा तयार करण्यासाठी दमट हवामानाची आवश्यकता होती. कारण कोरडे हवामानात धागा वारंवार तुटत होता. परिणामतः कापड उद्योगाचे केंद्रीकरण मोठ्या प्रमाणात महाराष्ट्र आणि गुजरात किनारपट्टीजवळ झाले. आता कोरड्या हवामानाच्या प्रदेशात कृत्रिमरित्या दमटपणा निर्माण करणाऱ्या यंत्राचा उपयोग केला जातो, परंतु त्याच्या वापरामुळे उत्पादन खर्चात वाढ होते. कच्च्या मालाची उपलब्धता उद्योगांसाठी लागणारा कच्चा माल प्रामुख्याने शेती, खाणकाम, वनामधून व मासेमारी इत्यादी व्यवसायातून मिळविला जातो. यामुळे उद्योगांची स्थाननिश्चिती निसर्गातून उपलब्ध होणाऱ्या कच्च्या मालाच्या स्वरूपावर अवलंबून असते. नाशवंत, अवजड आणि वजनात घट होणारा कच्चा माल यात साखर उद्योग कच्च्या मालाच्या उत्पादन क्षेत्रात स्थापन होताना दिसतो. तागाच्या गिरण्या, साखर कारखाने ही शक्यतो कच्च्या मालाच्या उत्पादन क्षेत्राजवळ केंद्रित झाली आहे. त्याचप्रमाणे महाबळेश्वर, नागपूर या परिसरात स्थानिक फळांवर प्रक्रिया करणारे उद्योग स्थापन झालेले आढळतात. नाशवंत पदार्थावर प्रक्रिया त्वरित होणे गरजेचे असते. हे यामागचे कारण आहे. तिसरं आहे पाणी पुरवठा, पाणी आणि वीज पुरवठा. उद्योगांना शीतकरण, वितरण, धुलाई इत्यादींसाठी भरपूर पाण्याची उपलब्धता आवश्यक असते. असे उद्योग नदी किंवा तलाव अशा पाणवठ्याजवळ स्थापित झालेले आढळतात. कोळसा, खनिज तेल, वीज हे कोणत्याही प्रकारचा उद्योग चालविण्यासाठी अत्यावश्यक ऊर्जा स्रोत आहेत. कोळसा हा जड व अवजड असल्याने खाण क्षेत्राजवळ कोळशावर अवलंबित उद्योग स्थापन झालेले आढळतात. या उलट लांब अंतरावरून तारा आणि नळ मार्गाद्वारे अनुक्रमे वीज व खनिज तेल पुरवठा केला जाऊ शकतो. त्यामुळे ऊर्जा स्रोतांवर अवलंबून असलेले उद्योग त्यांच्या स्रोतापासून दूर अंतरावर स्थापन झालेले दिसतात. चौथं कामगार. उद्योगांच्या गरजेनुसार कामगारांची आवश्यकता असते. उदाहरणार्थ बांधकाम, खाण उद्योग किंवा कापड उद्योगांना कुशल कामगारांची आवश्यकता असते. अन्न प्रक्रिया उद्योग, दागिने बनवणे या उद्योगांना कुशल कामगाराची गरज असते. वाढते यांत्रिकीकरण असूनही काही उद्योगांना अजूनही मोठ्या प्रमाणात मजुरांची आवश्यकता असते. त्यामुळे उद्योगांच्या शेजारी कामगार वस्ती वाढलेल्या आढळतात. पाचवं वाहतूक. वाहतुकीचा खर्च आणि वाहतुकीसाठी लागणारा वेळ हे आर्थिक अंतर म्हणून ओळखले जाते. वाहतुकीचा कमी खर्च हा उद्योगाच्या स्थानिकीकरणाचे महत्वाचा घटक आहे. जड, अवजड, नाशवंत कच्चा
तसेच पक्का माल आणि जास्त अंतर असल्यास वाहतुकीचा खर्च जास्त लागतो. उदाहरणार्थ कोळशाची वाहतूक. या उलट टिकाऊ वजनाने हलका कच्चा माल किंवा पक्का माल अतिशय दूर अंतरावरून देखील किफायतशीर जलमार्गाने आणता येतो. असे उद्योग बंदर किंवा जलवाहतुकीस योग्य अशा जलरूपांजवळ आढळतात. उदाहरणार्थ कापड उद्योग, लगद्याचे लाकूड प्रक्रिया उद्योग इत्यादी. 6वं आहे जागा किंवा जमिनीची उपलब्धता. उद्योगांच्या निर्मितीसाठी जमिनीची उपलब्धतेची मोठ्या प्रमाणात आवश्यकता असते. उद्योग सामान्यतः सपाट मैदानी प्रदेश आणि पुरेशी वाहतूक सुविधा असलेल्या ठिकाणी वसतात. उद्योग उभारणीसाठी मोठ्या क्षेत्राची आवश्यकता असते. पूर्वी शहरी भागाजवळ उद्योगांचे केंद्रीकरण सहज होत होते, परंतु शहरी भागाजवळ वर्तमान स्थितीमध्ये मोठ्या प्रमाणात जमीन उपलब्ध नसल्याने तसेच शहराजवळील जमिनीच्या किमती वाढल्याने ग्रामीण भागात उद्योग स्थापन करण्याकडे कल वाढतो आहे. उदाहरणार्थ चाकण पुणे जवळ, लोटे परशुराम चिपळूण जवळ. पुढचा घटक आहे आर्थिक. यामधलं पहिलं बाजारपेठ सानिध्य. याआधी पण आपण याच्यावर विचार केलाच आहे. उत्पादित माल जर बाजारपेठेपर्यंत पोहोचत नसेल, तर उत्पादनाची पूर्ण प्रक्रिया निरुपयोगी असते. उत्पादित वस्तूचे त्वरित वितरण करण्यासाठी बाजारपेठा नजीक असणे आवश्यक असते. यामुळे वाहतूक खर्च कमी होण्यास मदत होते. ग्राहकांना स्वस्त दरात वस्तू मिळू शकतात. नाशवंत आणि अवजड वस्तूंसाठी तयार बाजारपेठ अत्यंत आवश्यक असतात. कधी-कधी उत्पादन प्रक्रियेदरम्यान अवजड किंवा नाजूकपणामध्ये लक्षणीय वाढ होते. अशा परिस्थितीत उद्योग बाजाराभिमुख असतो. उदाहरणार्थ, केक हे तयार उत्पादन कच्च्या मालाच्या तुलनेत जड असते. म्हणून हे उद्योग बाजारपेठेजवळ स्थापन झालेले असतात. दुसरं आहे भांडवल. उद्योग स्थापन करण्यासाठी भांडवल किंवा मोठ्या प्रमाणात गुंतवणुकीची आवश्यकता असते. बँकिंग आणि आर्थिक सुविधा जेथे सहज उपलब्ध आहे, अशाच प्रदेशात उद्योग स्थापन होताना दिसतात. वस्तुतः ज्या ठिकाणी उद्योग स्थापन झालेले असतात, तिथे आर्थिक सुविधा आकर्षित होतात आणि त्यामुळे तिथे पुन्हा मोठ्या प्रमाणात उद्योग स्थापन होतात. कोलकाता, चेन्नई, दिल्ली, मुंबई जवळील उपनगरे ही औद्योगिक क्षेत्रे इतर शहरांपेक्षा उत्तम बँकिंग आणि आर्थिक सुविधांसाठी ओळखली जातात. सध्या स्थितीत ग्रामीण भागात चांगल्या बँकिंग सुविधाच्या विस्तारामुळे तेथे देखील उद्योग स्थापन होऊ लागले आहेत. राजकीय घटक. त्यामधलं पहिलं आहे शासकीय धोरण. राजकीय दृष्टिकोन विचारात घेऊन शासनामार्फत अनेक औद्योगिक धोरणे उद्योगांना प्रोत्साहन देतात. आर्थिकदृष्ट्या मागासलेल्या प्रदेशाच्या विकासाचा दृष्टिकोन लक्षात घेऊन तेथे शासन अर्थसहाय्य, जमीन, पाणी आणि वाहतूक व संदेश वहनाच्या सोयी सुविधा उपलब्ध करून देते. अशा प्रदेशांमध्ये उद्योग स्थापन करणारे उद्योगपती आणि उद्योजकांना शासन कर सवलत, विपणनासंबंधी सल्ला, आयात आणि निर्यातीसाठीच्या सुविधा देखील प्रदान करते. उदाहरणार्थ महाराष्ट्र शासनाच्या औद्योगिक धोरणानुसार वर्ग ड व पुढील औद्योगिक क्षेत्रांना अशा सुविधा मिळतात. या उलट शासकीय धोरणानुसार काही प्रदेशात उद्योगांना प्रोत्साहन दिले जात नाही. बंदी आणता येते. उदाहरणार्थ किनारी प्रदेश, पर्यावरण दृष्ट्या संवेदनशील प्रदेश इत्यादी. विशेष आर्थिक क्षेत्र. औद्योगिक उत्पादनासाठी विकसित केल्या जाणाऱ्या अशा क्षेत्रांची किंवा प्रदेशांची स्थापना करण्यास सरकार विशेष प्राधान्य देते. भारतात त्यांना विशेष आर्थिक क्षेत्र म्हणतात. विशेष आर्थिक क्षेत्र हे विशेषत्वाने निश्चित केलेले भौगोलिक क्षेत्र आहे, जे खाजगी क्षेत्र किंवा सार्वजनिक क्षेत्रातील किंवा सार्वजनिक खाजगी भागीदारीने विकसित केले जाऊ शकते. देशात या क्षेत्रांचा विकास विशेषतः निर्यातक्षम उत्पादनाच्या वाढीसाठी केला जातो. उदाहरणार्थ सांताक्रूझ, मुंबई येथील अ, इतर घटक. स्थान विभाजन त्यामधलं पहिलं.
कधी-कधी उत्पादनासाठी विविध टप्पे विकेंद्रित केले जातात आणि वाहतूक खर्च कमी करण्यासाठी उत्पादन वेगवेगळ्या ठिकाणी घेतले जाते. उदाहरणार्थ, भ्रमणध्वनी व मोटार वाहन निर्मिती उद्योग. हे उद्योग बाजारपेठेजवळ स्थित असणे आवश्यक असते. म्हणूनच यातील विविध उत्पादन घटक वेगवेगळ्या टप्प्यांवर विभाजित करतात. उद्योगांना त्यामुळे आर्थिकदृष्ट्या फायदा मिळतो. उद्योगांचे केंद्रीकरण. सुविधांच्या उपलब्धतेमुळे एखाद्या प्रदेशात उद्योग स्थापन होतो. या प्रदेशातील सुविधांचा वापर करण्याची संधी लक्षात घेऊन अनुमापी अनुकूलतेच्या तत्वावर या प्रदेशात कालांतराने इतरही उद्योग स्थापित होतात. यामुळे सदर प्रदेशात उद्योगाचे केंद्रीकरण होते. अशा प्रकारे उद्योगांचे केंद्रीकरण झालेल्या प्रदेशात प्राकृतिक, आर्थिक इत्यादी घटकांचा प्रभाव राहत नाही. अशा औद्योगिक प्रदेशांचे वैशिष्ट्य म्हणजे अशा ठिकाणी एकमेकांना पूरक उद्योग स्थापन झालेले आढळतात. उदाहरणार्थ, जगभरात ज्या प्रदेशात लोहपोलाद कारखाना सुरू करण्यात आले होते, त्यांच्या आसपास या कारखान्यांच्या पक्क्या मालावर आधारित भांडी तयार करणे, गाड्यांचे सुटे भाग निर्माण करणे, गाड्यांचे सांगाडे निर्मिती इत्यादी या उद्योगांच्या विकासावर पुढे मोटारगाड्या निर्मिती, वेष्टीकरण उद्योग, रेलगाड्या निर्मिती, रेल्वे इंजिन निर्मिती हे उद्योग अशा प्रदेशात स्थापन होताना दिसतात. अशा केंद्रीकरणामुळे नव्याने येणाऱ्या उद्योगांना अनुमापी अनुकूलतेचा फायदा मिळून कमी भांडवलात जास्त नफा मिळविता येतो. स्थानमुक्त उद्योग. हे उद्योग संसाधने, उत्पादन कौशल्य आणि ग्राहक यांच्यावर अवलंबून असतात. हे घटक असंख्य ठिकाणी सहज उपलब्ध होऊ शकतात. या उद्योगात स्थानाचे महत्त्व नसते. हे उद्योग पुनर्स्थापित होण्याची शक्यता जास्त असते. या उद्योगांना वाहतूक खर्चामध्ये झालेली घट ही फायदेशीर ठरते. उत्पादित मोठ्या गाड्यांच्या वितरणाच्या सीमा वाढवून त्यांच्या नफ्यात वाढ होते. तसेच आंतरराष्ट्रीय सारख्या अत्याधुनिक सुविधा, संदेशवहन यामुळे या उद्योगांच्या स्थानिकीकरणाच्या, कच्च्या मालाचे ठिकाण व बाजारपेठ यांचाही परिणाम होत असतो. घड्याळ तयार करणे, हिरे तपासणे ही या उद्योगाची काही उदाहरणे आहेत. या उद्योगांमध्ये पक्का माल किंवा कच्चा माल दोन्ही वजनाने हलके असतात. त्यांचे सहजतेने वाहतूक करता येते. या प्रकारातले बहुतेक उद्योगातील उत्पादन कमी प्रमाणात असते, परंतु त्यांचे मूल्य हे अधिक असते. उदाहरणार्थ, मध उद्योग. मध निर्मिती उद्योगात कच्च्या मालाच्या वजनाचा स्थान निश्चितीवर फारसा फरक पडत नाही. थँक यू.